म्हणजे काय ग? कसल्या विचारात गुंतली आहेस? कसल्याच नाही. अंगाशी बोलणं झालं की? काल रात्री. अगं मग मला हे कोण सांगणार? तुझा सासरा? आजी, दादाच्या मनातून अजून मंजिरी वहिनी गेल्या नाहीयेत. मी तुला त्याच्या भूतकाळाबद्दल विचारलेलं नाही. काल काय झालं ते विचार. भूतकाळ नाही, मी वर्तमानच सांगतेय. म्हणजे सत्याला विचारलं अंगानं? मग काय बोलला तो शुंभ? आजी, अनघाताईंना बोलायची वेळच नाही आली. दादानेच तिला सरळ सांगून टाकलं की आजही जर मंजिरी माझ्या आयुष्यात परत आली तर मी तिला स्वीकारेन, आणि आमच्यात जे काही गैरसमज झाले असतील ते दूर करून मी तिचं मन पुन्हा जिंकेन. अरे देवा, म्हणजे आता हे खूळ म्हणा किंवा वेळ, पण दादा आजही या वेड्या आशेवर जगतोय की त्याची मंजिरी त्याला एक दिवस परत मिळेल. मग त्याला आता आपण समजवायला पाहिजे. बघ, त्याला सांगितलं पाहिजे आता तिची वाट बघण्यात काय बी अर्थ नाही. तिनं तिचा मार्ग शोधला बी असेल. त्याला कुठे पटतंय हे सगळं? आणि अनघाताई पण ना बोलतानाच मागे फिरल्या. म्हणजे अनघा काही बोललीच नाही त्याच्या संग? त्यांना काय बोलावं ते कळलंच नाही. दादाचं बोलणं ऐकून गांगरून गेले असतील बिचारे. मग आता आपणच बोलू. त्याच्या मनात जो भुंगा आहे ना त्याला बाहेर काढला पाहिजे. जोवर तो कानाशी बुनबुनतोय तवर त्याचं काय खरं नाही. म्हणजे फुलाखालनं आता बरंच पाणी गेलंय. त्याला आता विचारलंच पाहिजे. अजून किती वाट बघणार तिची? माहित नाही. आणि असंही आजी, या विषयावर दादा कधी मोकळेपणाने बोलतो का कोणाशी? आता म्या बोलेन त्याच्या संग. त्याचं समज ठाव असून बी अनघाला त्यो आवडतो. पोरलय गुन्हे हाय बघ, पण ह्याला त्याची किंमत हाय कुठं? ते काय नाही. त्याला जर कळत नसेल ना तर आपण त्याला समजवायला पाहिजे. या घरात येईल ना तर त्याचं आयुष्य बी आणि हे घर बी समज व्यवस्थित होऊन जाईल. मी बोलते त्याच्या संग. रानपाखरांची किलबिल आजवर कधी कळलीच नाही, पण खरं सांगू, तू सोबत असताना मी ती कधी ऐकलीच नाही. गुंतले कसे मन हे बावरे, गुंतले कसे मन हे बावरे, आस तू लहरते. शुभ्रा, शुभ्रा, बाबा, ये बेबी. लिंबाची फोड, आंब्याची काप. तू माझी लेक आणि मी तुझा बाप. बाबा, काय आणलीत माझ्यासाठी गंमत? मी आलोय ना. तुम्ही मला प्रॉमिस केलं होतं की तुम्ही माझ्यासाठी गंमत आणणार म्हणून. मग प्रॉमिस केलं होतं तर आणणार गंमत. आपण जायचं बाहेर आता गंमत आणायला. तुझ्या बाबांची सगळी प्रॉमिसेस अशीच असतात. ऐकायला गोड वाटतात पण हाती काहीच लागत नाही. अच्छा, नाही का? माझ्यासाठी काय आणली गंमत? गंमत तुझ्यासाठी. शुभ्रा, जा बाळा, जा. जाऊन शुभंकरोती म्हण. आणि तुझं शुभंकरोती म्हणून झालं की आपण बाहेर जायचं आणि मग तू म्हणशील ती गंमत. चला, गो, रन 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 रन. अहो,
हे काय करताय तुम्ही? दार कशाला लावलं? गंमत करायची ना. चल आम रेडी. संध्याकाळच्या वेळेला असा फाजीलपणा नको. अगं मंजिरी चल ना, करूया ना गंमत. अहो ये ना गंमत करू. तुम्ही एक मिनिट. अहो शुभ्राला, अहो बाबा तुम्ही असे काय बसलायत खाली? अगं काय नाही, ती गंमत शोधतायत बाबा. तुझी गंमत हरवली होती ना. हॅलो. हॅलो बाबा तुम्ही कुठे आहात? आर्या मी सॉरी, मी ऑफिस मध्येच अडकलोय, पण मी निघतोय लगेच. आपल्याला जायचं ना फिरायला. नको आता खूप उशीर झालाय. अगं मग त्यात काय, आपण जाऊ ना. मी येतोय, लगेच येतोय घरी. आता नको, वाटलंच तर आपण उद्या जाऊया. आता खूप उशीर झालाय. आर्या ऐक. हॅलो हॅलो. चला आजी, मी निघते. काय ग म्हणजे बाहेर कुठे जायचा प्लॅन नाही वाटतं? हा घाई झाली आहे तुला? कसला प्लॅन आजी? विहंगाला कामापुढे काही दिसतं का? अरे आर्या, काय ग परीचा ड्रेस घातला होतास ना? हे काय घरातली कापड कशा पाय घातली? मी तर न्यू ड्रेस घातलाय. तू तर माझं सोने राजाच आहेस की. आणि काय राणी साहेब, तुम्हाला नाही का बाहेर जायचं बाबा बरोबर? मी बाबांना फोन केलेला, बाबा नाही येत आज. काय? अगं कशा पायी येत नाही? काय झालं त्याला? बाबांना अर्जंट काम आहे. अगं कामात असला तर थोडा उशिरा येईल, पण जायला तर मिळेल. लगेच कपडे कशाला बदलायला हवेत? खूप उशीर होईल, कामात आहेत ना ते. अरे वा, असलं कोणचं काम आलं या? थांब तू, येऊ दे त्याला, बघतीच मी. आजी असेल ना काहीतरी इम्पॉर्टंट. ही बघ बाबाची लेक. आर्या कमान, आपण जाऊ. बाबाला करू देत त्याचं काम. काय युवी? हाय मंजुषा आत्या, अभ्यास नको आत्या, मी कपडे बदललेत आता. अगं खुळे कपडे घालाय काही येळ लागतोय वय? म्हणजे घालून दे तिला. आजी बाबांना काम आहे ना आज, म्हणून नको. उद्या नसेल मग आम्ही जाऊ. बाबा बरोबर जाऊ द्या, पण आज मंजुषा आत्याकडनं तुम्हाला दोघांना मस्तानीची ट्रीट. ओके आत्या, तुला घाई होते ना जायची, तू जा, आम्ही उद्या जाऊ. आर्या नसेल तर मी पण जातो. तुला काय झालं? आणि आता आत्या मला एकट्यालाच पोर केलं ना. म्हणजे पोरगी लई समजूतदार आहे बघ. मला तिची लई काळजी वाटायला लागली आहे. मलाही. इतक्या लहान वयात एवढा समजूतदारपणा. हे तर तिचे मजा मस्ती करायचे दिवस आहेत. लई वेगळी आहे बघ पोर. खरं सांगू आजी, विहंगने जरी आयत्या वेळेला प्लॅन चेंज केला ना तर मला सुद्धा राग येतो. आणि ही तर किती समजूतदार आहे. खरं आहे, पोरगी समजूतदार आहे, पण म्हणून तिच्या समजूतदारपणाचा गैरफायदा घ्या ना ग बघ. तुम्ही बोला त्याच्याशी आणि मी विहंगाला पण सांगते. सांभाळून जा. येते आजी. बाय युवी. आजी माझ्या बरोबर कॅच कॅच खेळ ना. गप्र, म्या थकली या, तूच खेळ. माझ्या बरोबर कोण नाही खेळत.
शुभ्रा, काय लपवलंस? बाबांचा फोटो ना? नाही काय नाही. मला माहितीये पोरी, तुला तुझ्या बाबांची लई आठवण येते ना. त्यांना भेटावंसं वाटतं ना तुला, हो ना? मला माझ्या बाबांची आठवण नाही येते. मला त्यांना नाही भेटायचंय. का ग? का नाही भेटायचं तुझ्या बाबांना तुला? मी आजोबांना प्रॉमिस केलंय ना. त्यांनी मला सांगितलंय की तुझे बाबा गुड बॉय नाही. त्यांनी तुझ्या आईला खूप रडवलंय, हो ना पूर्णा मावशी? आता मी तरी काय सांगू? पण जेव्हा जेव्हा पण मी तुझ्या बाबांना भेटले ना, मला तसे नाही वाटले ते. तू भेटलीस बाबांना? हा, म्हणजे 2-4 वेळेला भेटले मी त्यांना. तुझ्या आईला साडी घेऊन आले होते ना, तेव्हा मला पण साडी घेऊन आले होते. शुभ्रा, पुरी जेव्हा जेव्हा मी त्यांना भेटले ना, तेव्हा तेव्हा त्यांच्या डोळ्यात तुझ्या आईबद्दल प्रेमच दिसलं बघ. आणि तू तर त्यांचा जीवच आहेस. म्हणजे बाबांनी आईला रडवलं नाही? त्यांनी तिला त्रास नाही दिला? माहित नाही पोरी, काय खरं काय खोटं. मी नव्हते ना तेव्हा. मग आजोबा का म्हणतात बाबा वाईट आहेत म्हणून? शुभ्रा, शुभ्रा, तुझ्या समध्याच प्रश्नांची उत्तर नाहीत ग माझ्याकडं. मग कोण देऊ शकतो? मला हवे आन्सर. मी सांगू? तुझा आन्सर एकच देऊ शकेल. कोण? देव बाप्पा? कसं आहे माहितीये शुभ्रा, अगं माणसानं आयुष्यात लई प्रगती केली. या 2 हातांच्या बळावर अशक्य गोष्टी सुद्धा शक्य करून दावल्या. पण जेव्हा काय काही प्रश्नांची उत्तरं किती बी प्रयत्न केलं ना, तरी आपल्या हाती लागत नाहीत ना, तेव्हा त्याला 2 हात जोडावी लागतात. आणि मग होते ती प्रार्थना. प्रार्थना? वय प्रार्थना, हात जोडून प्रार्थना करायची. आणि मग आपल्याला जे काही हवंय ना, ते त्या देवाकडे मागायचं. म्हणजे ती गोष्ट देव बाप्पा आपल्याला देतो, पण लगेच नाही देत. देव पण हट्टी आहे ना. तो आपली परीक्षा बघतो. आपल्या प्रार्थनेत किती ताकद आहे, आपण किती मनापासून प्रार्थना करतो हे बघतो. आणि मग आपल्याला जे हवं ना ते देतो बघ. मग मी जर मनापासून प्रार्थना केली तर तो मला देईल? वय वय देईल की. आणि पोरी, लहान मुलांचं देव बाप्पा लगेच ऐकतो बघ. देवा, हिची इच्छा लवकरात लवकर पूर्ण कर. कुठे होतास तू? वाजलेत किती? लक्ष आहे का घड्याळाकडे? ऑफिस मध्ये होतो. तू आज आर्याला बाहेर घेऊन जाणार होतास. विसरलो. असं कसं विसरलास? मला नाही कळलं वेळ कसा गेला ते. तुला बरं वाटत नाहीये? चक्कर येते पुन्हा? नाही ग. अरे वैतागाला काय झालंय? अगं इनफॅक्ट आज तिला फिरायला घेऊन जायचं म्हणून माझी एक महत्वाची मीटिंग कॅन्सल केली. मग अडलं कुठे? हरवलो मी.
मंजिरीच्या आणि शुभ्राच्या आठवणींमध्ये हरवलो. ऐकताना कदाचित खूप स्टुपिड वाटेल, पण असंच झालं. जर मंजिरी घर सोडून गेलीच नसती तर आमचं आयुष्य कसं असतं याची स्वप्न बघत बसलो. आणि मग काही वेळानं ती स्वप्नच खरी वाटायला लागली मला. मी खरं सांगतो ना, आज घरी लवकर यायचं म्हणून मी माझी दिवसभरातली कामं भरभर आटपली होती. मला आठवतं ना, 5-5:30 मी घड्याळ बघितलं, म्हटलं आपण वेळेत आहोत. नंतर कसला तरी विचार करत मी बसलो आणि मला कळलंच नाही मी कधी मंजिरीच्या पण मला आज एक गोष्ट जाणवली ना, मंजिरी आणि शुभ्राशिवाय माझं आयुष्य अपूर्ण आहे. नंतर आर्याचा फोन आला तेव्हाच माझी तंद्री तुटली आणि मग अक्षरशः आग लागल्यासारखं मी इथपर्यंत धावत आलोय. पण इट्स ओके, होतं असं. इट्स कम्प्लिटली नॉर्मल अँड नॅचरल. अरे बरं, इथे वैताग करत बसण्यापेक्षा आतमध्ये जा आणि आर्याशी बोल. अभ्यासाला बसली आहे चिडली. ती. ही मुलगी नको इतकी समजूतदार आहे. म्हणूनच तिची जास्त काळजी घ्यायला हवी. ऐक, मी निघते, उशीर झालाय मला बरंच. नीट जा. ए शुभ्रा, इकडे 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 ये. या ते बसा. काय करत होती देवघरामध्ये? नाही, काय नाही. आम्हाला माहितीये काही नाही ते. आमच्या शुभ्राला नैवेद्याचं दूध आवडते, तेव्हा आमची मनी मऊ चोरून देवघरामध्ये दूध प्यायला गेली होती. नाही, मी नैवेद्याचं दूध नव्हते प्यायला गेले. नाही मग काय करत होती? देवाकडे काहीतरी मागायला गेली होतीस ना? परीक्षेत भरपूर मार्क्स मिळू देत आणि आम्हाला आमच्या आवडीचं आईस्क्रीम खायला मिळू दे, हे देव बाप्पाला सांगितलं तू? नाही, मी शुभंकरोती म्हणायला गेले होते. शुभंकरोती आत्ता? अगं पण संध्याकाळी तू म्हणालीस ना शुभंकरोती, मग आता परत? अर्थात परत म्हणाला काय हरकत नाही म्हणा. हे काय किती बोट कशा करता तू म्हणलीस तू? आपण जर खोटं बोलत असू ना, आपण जर फिंगर्स क्रॉस केले ना, तर आपल्याला पाप लागत नाही. मग तू कशा करता आता हे फिंगर क्रॉस केले? म्हणजे आता खोटं बोलते? नाही, प्रॅक्टिस म्हणून. प्रॅक्टिस म्हणून? प्रॅक्टिस म्हणून. हे बघ, आपण कधी खोटं बोलायचं नसतं. कधी खोटं नाही बोलायचं. आज मंजिरी आणि शुभ्राच्या आठवणीत इतका गुंतलो की आर्याचा मला विसर पडावा. ज्या स्वप्नात त्या दोघी दिसल्या त्या स्वप्नात तीही दिसायला हवी होती. मग असं का नाही झालं? मी तिला जन्म दिलेला नसला तरी माझ्यासाठी ती माझी मुलगीच आहे. मंजिरी मला सोडून गेली नसती, ती आणि शुभ्रा माझ्या बरोबर असतात तरीही आर्याला मी माझ्या मुलीप्रमाणे सांभाळच असतं. हा विचार माझ्या मनात कसा नाही आला?
शुभ्रा आणि आर्या दोघी सख्ख्या बहिणींसारख्या एकमेकींची खेळीमेळीनं राहत आहेत हे स्वप्न का नाही पडलं मला? आजपर्यंत एका क्षणासाठीही आर्याचा विचार मी स्वतःपासून दूर केला नाही. प्रियानं तिला द्यायची ती वागणूक दिली. सुहासही बापाच्या कर्तव्याला झुगारून पसार झाला. त्यावेळी त्या लेकराला माझ्याशिवाय आणि मला तिच्याशिवाय जगात कोण होतं? पण मंजिरी आणि शुभ्राच्या विचारांमुळे जर आर्याचा विचार माझ्या डोक्यातून पुसला जाणार असेल तर नाही आर्या, मी तुला स्वतःपासून कधीही दूर करणार नाही. मग बाकी कोणी माझ्या जवळ नाही आलं तरी चालेल.